आज आपण मस्त झटपटीत आणि चमचमीत मसाला भरली कारली बनवणार आहोत। तर नमस्कार, राम राम मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। आज आपण प्रवासामध्ये 7 ते 8 दिवस टिकणारी भरली कारली बनवणार आहोत। तुम्हाला थंबनेलवरून तर हा समजलंच असेल। तर इथे तुमचा वेळ न घेता आता हे ब्लॉगला सुरुवात करूया। ब्लॉग कंटिन्यू करा, स्टेप बाय स्टेप बघा, म्हणजे तुम्हाला समजेल की हे कशा पद्धतीने करायचं आहे। एक जरी स्टेप मिक्स झाले की मग रेसिपी बिघडते आणि असं वाटतं की ही रेसिपी छान नाही आहे। तर चला ब्लॉग स्किप न करता बघा। इथे बघा, मी बाजारातून अशी मस्त कवळसर कारली आणली होती। जास्त आणि भारी कारली आणायची नाही आहेत, जेणेकरून कडवटपणा जास्त असतो त्याला। अशी व्यवस्थित बघून कारली आणायची। ही कारली तुम्ही छोटी छोटी सुद्धा कारली आणू शकता, पण जर समजा तुम्ही मोठी कारली आणली तर अशा पद्धतीने चिरायची आणि त्याचा आतील बी आणि पांढरा भाग जो असतो तो काढून घ्यायचा। आणि इथे कडवटपणा आपल्याला कमी करायचा आहे। आणि ही भाजी प्रवासासाठी बनवणार आहात तर अशीने 2 पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवू शकता। त्या भाजीला हळद आणि मीठ लावून व्यवस्थित असं अर्धा तास ठेवायचं आहे, जेणेकरून ह्या भाजीला पाणी सुटेल आणि मस्त त्याचा कडवटपणा कमी होईल। आता इथे कांदा घेतलेला आहे। तुम्ही कारल्याच्या भाजीला कांदा वापरल्याने काय होतं, कांद्याचा गोडसरपणा होतो आणि कडवटपणा कमी होतो। आता हे आपण सगळे तळून घेणार आहोत, जेणेकरून ही भाजी आपल्याला अजिबात पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे। इथे बघू शकता अर्धा तास झालेला आहे आणि व्यवस्थित अशी काढली। आता ह्याच्यामधलं हळद आणि मीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे। जरी छोटी कारली असती तर आपण पिळवून घेतली असती, पण ही जर आपण जास्त कारल्याला दाब दिला तर कारली तुटू शकतात। त्याच्यामुळे हे व्यवस्थित हाताने मॅश फिक्स करून आपल्याला हे कारली घ्यायची। आता इथे मी कांदा घेतलेला आहे, थोडंसं तेल जास्त घेतलेलं आहे, तर तेल उरूही शकतं। बघू शकता तुम्ही, इथे असं दाबून तेल काढून घ्यायचं। कांदा अगदी मस्त तळलेला गेलेला आहे, लगेच तळला जातो, वेळही लागत नाही आहे। आता इथे कारलीसुद्धा व्यवस्थित तळून घ्यायची आहेत। तुम्ही ही कारली वाफवून घेऊन परत तळू शकता, पण इथे मी डायरेक्ट कारली तळली गेलेली आहे। जर तुम्ही फक्त एका दिवसासाठी भाजी बनवताय तर तुम्ही वाफवून कारल्याने फक्त आपण वडी परतल्यासारखं तुम्ही कारली परतवू शकता। पण ही 7 ते 8 दिवस टिकण्यासाठी आहे, प्रवासामध्ये किंवा कुठेही 2 ते 3 दिवस जर मला बाहेर जायचं असेल। सगळे पदार्थ इथे लसूण आणि अद्रकसुद्धा मी इथे तळून घेते आहे। बघू शकता तुम्ही, जसं व्हिडिओमध्ये दाखवलं त्याच पद्धतीने करून घ्यायचं आहे। इथे कोथिंबीर आणि कढीपत्तासुद्धा तळून घ्यायचा आहे। हे तर कुठल्याही आपल्याला ह्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा अजिबात यूज करायचा नाही, थोडंसंसुद्धा यूज करायचा नाही। आता हे तळायला काही जास्त असा वेळ लागत नाही। आता इथे आपण हा मसाला सगळा आहे ना, जो आपण तळलेला आहे तो वाटून घ्यायचा आहे। लसूण, अद्रक, कोथिंबीर, मिरची, कांदा हे टाकून घ्यायचे। इथे सुकं खोबरं वापरलेलं आहे, ओलं खोबरं वापरायचं नाही आहे, जेणेकरून भाजी अजिबात टिकणार नाही, वास वगैरे येईल। इथे धना पावडर घातलेली आहे, किचन किंगचा मसाला घालायचा आहे, कसुरी मेथी घातलेली आहे। कोणताही तुम्ही मसाला इथे जिरेपूड वगैरे वापरू शकता, जर ते तुम्हाला हवं आहे। इथे बडीशेप घालायची आहे, थोडीशी साखर घालायची आहे। लाल तिखट तुम्ही चवीनुसार घाला, म्हणजे हळदसुद्धा मी ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे। आता साखर घातली तर काय हरकत नाही। तिळाचा कूट घालायचा आहे। इथे बारीक केलेले शेंगदाणे, म्हणजे की तळून घेतलेले शेंगदाणे आहेत हे, आणि मीठ चवीपुरतं घालायचं आहे। अशा पद्धतीने जास्त मोठा नाही आणि जास्त बारीकी ठेवायचा नाही आहे। जे अशा पद्धतीने हा मसाला आपण तयार करून घेतलेला आहे। हा मसाला आपण तळलेल्या कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे। आता इथे बघू शकता तुम्ही, व्यवस्थित असं मुठ्ठी बांधून घ्यायची आणि जितका ह्या कारल्यामध्ये मसाला बसेल तितका आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित दाबून हा मसाला भरून घ्यायचा आहे। आता हे आपलं कारलं ऑलरेडी शिजलेलं आहे, ऑलरेडी हे तळलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला अजिबात हा आता इथून पुढे वेळ लागणार नाही। थोडंसं आपल्याला फक्त राहिलेला जो मसाला असतो थोडंसं अगदी चमच्याभर तेलामध्ये हे कारले आपण आता परतवून घ्यायचे। व्यवस्थित असा मस्त मसाला भरायचा। आता जर तुम्ही म्हणत असाल की हे आम्हाला प्रवासात वगैरे न्यायचं नाही, तर तुम्ही ही कारली इतका मसाला, सगळे मसाले तुम्हाला भाजायची अजिबात गरज नाही, तळायची। तुम्ही फक्त मसाला भाजून कारली वाफेवरती सुद्धा बनवू शकता। तर अशी दोन्ही पद्धतीने कारली असून बनवू शकता तुम्ही। तर ही प्रवासासाठी टिकणारी ही रेसिपी, याच्या आधी भेंडीची रेसिपी अपलोड केली होती,
ती खूप छान आणि मस्त व्हायरल झाली होती, आवडली होती. प्रवासासाठी टिकणारी भेंडी, त्यालासुद्धा अजिबात मसाला वगैरे हा झाला नव्हता. व्यवस्थित कुरकुरीत अशी भेंडी आपण बनवली होती. तर कसा वाटला हा ब्लॉग तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे. तुम्ही ही भाजी टिफिनसाठी, ऑफिससाठी बनवू शकता. आणखी कशासाठी, प्रवासामध्ये सुद्धा हा भाजी बनवण्याचं एक खास एकमेव कारण आहे की हा मसाला आपण प्रवासासाठीच बनवला होता. तर कसा वाटला हा ब्लॉग कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.